तर बिनविरोध निवडीमुळे काहींना पोटदुखी झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांकडून याचा पुनरुच्चार करण्यात आलाय। याआधी ईव्हीएमवर आरोप, आता बिनविरोधावर आक्षेप घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या 21 जागा बिनविरोध या ठिकाणी निवडून दिलेल्या आहेत। अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे, पण मी त्यांना कालच सांगितलं, तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। भाजपा जिंकली, शिवसेना जिंकली, महायुती जिंकली की यांना ईव्हीएम दिसतं। आता ईव्हीएम बंद झालं, आता यांनी सुरू केलेलं आहे बिनविरोध बिनविरोध बिनविरोध। बंधू भगिनींनो, देशाच्या लोकसभेमध्ये आजपर्यंत 35 खासदार हे बिनविरोध निवडून गेले, त्यातले 33 काँग्रेसच्या काळात निवडून गेले। त्यावेळी लोकशाही जिवंत होती, आणि आता कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी आमचे 21 लोक बिनविरोध निवडून दिले, तर लोकशाही पायदळी तुडवण्यात आली, लोकशाहीची हत्या झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका पाहायला मिळते। शाखांमध्ये बसून प्रचार होत नाही, शिंदेंनी निशाणा साधलेला आहे। ही वेळ डोर टू डोर प्रचार करण्याची असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि मैदानात उतरून लोकांना भेटत असतो। आता शाखांमध्ये ही वेळ शाखांमध्ये बसण्याची नाही, ही वेळ घराघरात जाण्याची आहे। आम्ही म्हणतो डोर टू डोर जा, लोकांना भेटा, संवाद साधा। ही वेळ शाखेत बसण्याची नाही आहे, त्यामुळे आता मी पण घरी बसतो, तुम्ही पण शाखेत बसा। राक्षसाचा जीव पोपटात, तसा ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत आहे असं शिंदेंनी म्हटलं। ठाकरेंना मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। राक्षसाचा जीव पोपटात असतो, तसा यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलाय, मुंबईच्या तिजोरीत अडकलाय। मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघतात, म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात। नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी गायब होती, आणि म्हणून लोकांनी देखील त्यांना गायब करून टाकलं, घरी बसवून टाकलं। दोन्ही राष्ट्रवादी सध्या तरी एकत्र असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। उद्या काय होईल मी सांगू शकत नाही असं देखील शशिकांत शिंदेंनी म्हटलं। दोन्ही राष्ट्रवादी मिळून पुण्याचा महापौर करू असं शिंदेंनी म्हटलंय। पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहे। दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवरती शशिकांत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। अजित पवार असं म्हणाले की झालं गेलं गंगेला मिळालं, आता दोन राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, ते चित्र पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल। मी एवढंच म्हणतोय की आत्ताच्या घडीला ज्यांच्या विरोधात लढायचं आहे तिथं आम्ही एकत्र आलेलो आहे, आम्ही एकत्रितपणे लढतोय। उद्या तर मी सांगत नाही, परंतु आज या असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र आल्याने पुण्याचं पिंपरी चिंचवड वातावरण बदललेलं आहे। एखादं कुटुंब एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा असं उदय सामंत यांनी म्हटलंय। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चांवरून उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली। मला असं वाटतं की आता अजित पवार जेव्हा चिपळूणच्या दौऱ्यावर येतील, हा प्रश्न त्यांना विचारला तर त्यांचा पक्ष कुठे जाणार मी कसं सांगू ना। पण एखादा कुटुंब जर एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे। चला। तर पुण्याचा खेळखंडोबा करणाऱ्या लोकांना बाजूला करायचं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। निधीची काळजी करू नका, मी अर्थमंत्री असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। मी निधी आणण्याचं काम करेल, त्यांची काळजी तुम्ही करू नका, अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। जी जी संकट येतात त्या त्या संकटावर मात करण्याची धमक आणि ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामध्ये दिवस कमी राहिलेल्या दिवसामध्ये अफवा उठवल्या जातील। इथं एक कुणाला तरी गाळतायत, इथं कुणाला तरी धरतायत। अजिबात कार्यकर्त्यांनो त्या अफवांच्यावर विश्वास ठेवू नका। इथं कोयता गँग यांची जी दहशत वाढलेली आहे, ती दहशत आपल्याला पूर्णपणे उपटून टाकायची आहे। पुण्याचा जो खेळखंडोबा करण्याचं काम ज्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे, त्यांना पुणे महानगरपालिकेपासून बाजूला करायचं आहे। निधी आणण्याचं काम मी करीन, कारण मीच अर्थमंत्री आहे, त्याबद्दल काळजी करू नका। तर 15 तारखेनंतर मुंबईत एकही रोहिंग्या बांगलादेशी ठेवणार नाही, मंत्री नितेश राणेंनी हा इशारा दिला।
आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही असं देखील मंत्री नितेश राणेंनी म्हटलं. राष्ट्रभक्त मुस्लिम आमच्या सोबत आहेत हे अभिमानानं सांगतो असं देखील नितेश राणेंनी म्हटलं. 15 तारखेपर्यंत जे कोणी ते रोहिंगे बांग्लादेशीचे आजूबाजू असतील ना, 15 तारीख खत्म होने तक अपना बैग भर के रखो. 16 तारीख को एक को भी मुंबई में रखेंगे नहीं, ये धमकी देकर जा रहा हूं. आणि बिलकुल चिंता करू, आम्ही काय सगळ्या मुसलमान समाजाच्या विरोधात नाहीये, बिलकुल नाही. आमच्या देशामध्ये जो राष्ट्रभक्त मुसलमान राहतो तो आमच्या बरोबर आहे आणि आमच्या हक्काचा आहे. जावा आमच्या कोकणामध्ये, जावा आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये, आमच्या आणि प्रवीण दरेकर साहेबांपेक्षा चांगली मराठी बोलतात, आमच्यापेक्षा चांगली मराठी. आमच्या सगळ्या सणासुदीमध्ये आमच्याला खांद्याला खांदा लावून असतात हे राष्ट्रभक्त मुसलमान, हे आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही अभिमान